कुठल्याही नेत्रालयात जातो तर आजकाल इतकी गर्दी दिसते, तर हे इतके प्रॉब्लेम्स का वाढले? लहान मुलांमध्ये जर विचार केला ना तर चष्म्याचा नंबर हे खूप वाढतंय. हा जो डिजिटल एक्सपोजर आहे त्याच्यामुळे ड्रायनेसचं प्रमाण वाढतंय. असेल दृष्टी तर पाहूच दृष्टी. तर आपली जी दृष्टी आहे ती काळजी आपणच घ्यायला हवी. छोटा स्क्रीन जर कंटिन्यूस बघितलं तर त्याच्यामुळे डोळ्यांवर जास्त त्रास होतो. टीव्ही लांब आहे म्हणून त्याचं इम्पॅक्ट थोडं कमी आहे. मोबाईलचा प्रॉब्लेम काय आहे? फर्स्ट इज मुलं ॲडिक्ट होऊन जातात त्याला. सिनियर सिटीजन्सना तुम्ही काय थोडंसं सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल? करेक्ट. सो असं म्हटलं जातं की क्लिअर म्हणून एक नेमॉनिक आहे. सी म्हणजे आपण कट डाऊन ऑन मोबाईल टाईम ॲज मच ॲज पॉसिबल. एल म्हणजे लुक आउटसाईड, एस्पेशली मधून जे मी 20-20-20 रूल म्हटलं तसं अधूनमधून ब्रेक घेऊन लांब पण बघायचं. ई म्हणजे ईट राईट. नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय हा फार सर्वांचा लाडका विषय आहे, फार इंटरेस्टिंग विषय आणि जिव्हाळ्याचा विषय, आणि ते म्हणजे आपले डोळे. कारण आपण डोळे इतके एक्सेसिव्हली सध्या वापरतोय, कारण आपला स्क्रीन टाईम प्रचंड वाढलेला आहे आणि त्याच्याबरोबर मग बरेच आपले इश्यूज पण वाढत आहेत. मग अगदी मोठ्यांमध्येच नाही तर लहानांपासून ते इश्यूज आपल्याला फार दिसत आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही नेत्रालयात आपण गेलो तर ते दादर स्टेशन किंवा ठाणे स्टेशन वाटतं इतकी गर्दी असते. ते इतके हे समस्या वाढलेल्या आहेत, तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये एका एक्सपर्टला बोललेलं आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अनघा हेरूर मॅडम. सर्वप्रथम डॉक्टर अनघा, आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर अनघा गेले 30 वर्षाहून अधिक वर्ष प्रॅक्टिस करतायत. अनिल आय हॉस्पिटल हे नाव सर्वांना माहितीच आहे. आता ठाण्यात देखील त्यांच्या 2 शाखा आहेत आणि ठाणे जिल्ह्यातलं एक असं लोकप्रिय असं नेत्रालय ज्याच्या त्या सर्व आहेत. तर आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार, बातचीत करणार आहोत आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते दिलखुलासपणे आपण मॅडम तुझ्याशी आम्ही बोलणार आहोत. तर जसं मी म्हटलं की आम्ही कुठल्याही नेत्रालयात जातो तर आजकाल इतकी गर्दी दिसते, तर हे इतके प्रॉब्लेम्स का वाढलेत आणि काय कॉमन प्रॉब्लेम दिसतात तुम्हाला सध्या? सो लेट अस स्टार्ट. म्हणजे लहान मुलांपासून सुरू करूया. लहान मुलांमध्ये जर विचार केला ना तर चष्म्याचा नंबर हे खूप वाढतंय. त्याला म्हणतात मायोपिया. यू विल बी सरप्राइज टू नो बाय 2050 असं प्रेडिक्शन आहे की हाफ ऑफ द वर्ल्ड्स पॉप्युलेशन विल बी मायोपिक, म्हणजे मायनस नंबर. म्हणजे 50% ऑफ द वर्ल्ड्स पॉप्युलेशन जर मायनस नंबर होणार असेल तर ते आतापासून तो वाढतंय. इट इज ॲक्च्युली अन एपिडेमिक. तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे आपल्याला खरोखर याच वेळेला, द टाइम इज नाव दॅट वी नीड टू कंट्रोल. ॲज द चाइल्ड ग्रोज कसं होतं की आपल्याला सगळ्यांनाच कम्प्युटर, टी व्ही, मोबाईलचं तर ॲडिक्शनच आहे. हा जो डिजिटल एक्सपोजर आहे त्याच्यामुळे ड्रायनेसचं प्रमाण वाढतंय. आणि ड्रायनेस मॅनिफेस्ट इन डिफरंट वेज. म्हणजे डोळ्याला टोचणं, खुपणं, थकवा जाणवणं किंवा ब्लड वाटणं हेही वाढतंय. लाईफस्टाईल चेंजेस खूप आहेत. आपण बाहेर खूप खातोय, स्ट्रेस खूप वाढलेला आहे, डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि म्हणून डायबेटिक रिलेटेड आय डिझिजेस वाढलेले आहेत. आणि दिस इज ॲब्सोल्युटली गोईंग अनडिटेक्टेड. खूप लोकांना माहिती नाही ते काय चाललं आहे. प्लस जे एज रिलेटेड चेंजेस आहेत जसं कॅटरॅक्ट आहे ते तर वाढतच आहे. दीज आर द व्हेरियस प्रॉब्लेम्स जे डोळ्याला डायरेक्टली इम्पॅक्ट करतं, विजनला इम्पॅक्ट करतं. अगदी आपण थोडं बेसिकमध्ये जाऊया की जर एखाद्याने चांगले नियमित एक्सरसाइज केले किंवा चांगलं खाल्लं, म्हणजे बाहेरचं थोडंसं अवॉइड केलं वगैरे, म्हणजे बेसिकली लाईफस्टाईल आणि डोळे हे फार त्यांचं क्लोज रिलेशन झालंय का? हो, आहेच ना. जसं आता आपण बोललोय की जर आपलं न्यूट्रिशन चांगलं नसेल, जर आपलं म्हणजे एस्पेशली ज्यांना बॉर्डरलाईन डायबिटीज आहे किंवा जर कार्बोहायड्रेटचं इंटेक जास्त आहे किंवा शुगर कंट्रोल राहत नाही आहे, तर मग जो डायबिटीज आपल्याला होऊ शकतो आणि त्याचे रिलेटेड आय डिझिजेस होऊ शकतात. जर आपण न्यूट्रिशन चांगलं ठेवलं तर आपल्याला इनडायरेक्टली डोळ्यांवर तो चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. बिकॉज द आय न्यूट्रिशन, कारण द आय इज अ मेटाबॉलिकली व्हेरी ॲक्टिव्ह ऑर्गन. सो जो रेटिना असतो त्याचं ब्लड सप्लाय खूप स्ट्रॉंग असतं, कॉर्निया असतं, हे क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे, टिअर फिल्म असतं त्याचं स्टेबिलिटी इम्पॉर्टंट आहे. या सगळ्यासाठी जनरल ऑक्युलर हेल्थसाठी आपलं न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे. पण एक गमतीशीर गोष्ट आहे. माझ्याकडे एक मॅडम आलेल्या मुलीला घेऊन, डोळ्याचं चेकिंग केलं, मुलीला -2 नंबर होता. कसं येऊ शकतं नंबर? म्हटलं का हो, आता चेक केलं नंबर तर आहे.
मग मी रोज अर्धा किलो गाजराचा ज्यूस देते तिला मी तर त्याकडेच नंबर कसा आला. हा. सो हा कन्सेप्ट काय आहे, हा एक मिथ आहे हम्म. की आपण रोज गाजर खाल्लं तर नंबर येणार नाही. हम्म. तर असं नाहीये. तर जे काय आपलं चांगलं न्यूट्रिशन आहे दॅट इज गुड फॉर आवर जनरल सिस्टमिक हेल्थ हम्म. आणि डोळ्याचा हेल्थ. पण त्याचा अर्थ हे नाही की नंबर येणार नाही हम्म. किंवा दुसरं कुठलाही आजार होणारच नाही असं नाही. हम्म. पण मग नंबर येऊच नाही यासाठी काही आहे का काही सोल्युशन की काहीच नाही सोल्युशन? नाही. पण एक गोष्ट आहे, जर आपण वेळेवर चेक केलं तर तो जो काही आपला नंबर असेल तो आपण लावला तर आपल्या डोळ्यांवरचा ताण कमी होणार. जर आपण नाही लावला तर तो ताण वाढून नंबर वाढण्याची शक्यता असते. सो एस्पेशली लहान मुलांमध्ये लवकर डिटेक्ट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ॲज प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ्थॅल्मिक सोसायटी आम्ही एक बालदृष्टी अभियान सुरू केलं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये शाळेचं मुलांचं स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे चष्म्याच्या नंबरसाठी. कारण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज 80% ऑफ वॉट अ चाइल्ड लर्न्स इज थ्रू वॉट ही सीज. जर त्याला दिसलं नाही तर तो अभ्यास करणार नाही. तर बऱ्याचदा टीचर्स जेव्हा आम्ही स्कूल स्क्रीनिंगला जातो आणि आम्ही जनरली टीचर्सशी बोलतो तेव्हा टीचर्स म्हणतात नाही हा मुलगा आहे ना तो जरा ढ आहे. पण यू विल बी सरप्राइज टू नो की ॲक्च्युली त्याचं जेव्हा चेकिंग करतो तेव्हा त्याला दिसत नसतं. खरं प्रॉब्लेम वेगळा आहे. प्रॉब्लेम वेगळा आहे. पण ही इज लेबल्ड ॲज यु नो लिटल लो ऑन IQ असो. सो बेसिकली आपल्याला विजन त्यांची क्लिअर केली तर ओव्हर द लॉंग रन मुलाचं एज्युकेशनल जर्नी पण आपण जास्त सुरळीत करू शकतो. पण हा अवेअरनेस वाढतोय म्हणजे काय होतं की बरेचदा आम्ही इनव्हेरेबली पाहिलं की आपल्याला दात जेव्हा दुखायला लागतात किंवा डोळ्यात काहीतरी आपल्याला थोडासा त्रास व्हायला लागतो तेव्हाच आपण जातो. पण जेव्हा सगळं नॉर्मल आहे तेव्हा लोक चेकअपला फारशी जात नाही. आता परवाच्या दिवशी एक सर आले होते 9 year old मुलाला घेऊन. डायरेक्टली चेकिंग केलं, बघितलं तर -4 नंबर. कधी आतापर्यंत चष्मा लावला नाही. 9 year old. तर मी जेव्हा विचारलं तुम्ही ह्याच्या अगोदर कधी चेक केलंय का? नाही, गरजच लागली नाही. मी म्हटलं ठीक आहे, त्याला काय, त्यांनी कधी कंप्लेंटच केली नाही. सो असं आहे की यू सी द सिच्युएशन घरोघरी काय आहे, पेरेंट्स आर एक्स्ट्रीमली बिझी. मुलं कधीही कंप्लेंट करणार नाही. ते सांगणार नाही की मला दिसत नाही. पण आपल्याला ते रेड फ्लॅग्स पिकअप करणं गरजेचं आहे. कुठले रेड फ्लॅग्स? आता समजा टीव्ही चालू आहे तर मुलं हळूच पुढे जाऊन बघणार किंवा ब्लॅकबोर्डवरचं दिसत नाही म्हणून हळूच पुढे जाऊन बघणार किंवा डोळे चोळणार किंवा स्ट्रेन वाटणार किंवा अधूनमधून असं स्ट्रेन करणार किंवा हेडेक म्हणून सांगणार. पण हे असणारच असं नाही. सो डू यू रिअली वेट फॉर द सिम्पटम्स? नो. प्रायमरीली लोकांना माहिती नाही की मुलांचं पहिलं चेकअप कधी करायचं. करेक्ट. सो दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन की लहान बाळाचं 6 months ऑफ एजला फर्स्ट चेकअप केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला कंजेनायटल जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं आपल्याला पिकअप करता येतं. दुसरं, जेव्हा 3 yearsला मुलगा प्री स्कूलमध्ये जातात, ओके, तो त्यावेळेला सेकंड चेकअप करणं गरजेचं आहे विदाउट एनी सिम्पटम्स. डोळ्यात लाली नाही, पेन नाही, दुखत नाही, कचरा गेला नाही, काही नाही, पण चेकअप करणं गरजेचं आहे. आणि थर्ड चेकअप ॲट 5 to 6 years ऑफ एज. आणि आफ्टर दॅट वन्स एव्हरी इयर करणं गरजेचं आहे. आणि जर नंबर लागला तर वन्स इन 6 months. ह्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे. अँड आय थिंक दिस मेसेज शुड गो अक्रॉस व्हेरी व्हेरी क्लिअरली टू एव्हरी हाऊस होल्ड की आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांचं कृपा करून चेक करा. डोंट वेट फॉर सिम्पटम्स. डोंट वेट फॉर द चाइल्ड टू कंप्लेन. आपण कितीही बिझी जरी असलो तरी द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू युअर चाइल्ड इज टू गेट हिज आईज चेक. नाही, बरोबर आहे, नक्कीच. आय कम्प्लिटली ॲग्री विथ यू. आणि आता मलाही 2 मुलं, त्यामुळे आता मी त्यांचा लास्ट चेकअप कधी केला होता मी जस्ट आय वॉज ट्राईंग टू रिकलेक्ट. पण मला हे विचारायचं आहे की मुलांचाच विषय चालू आहे त्यामुळे मला एक फार कॉमन प्रश्न असा आहे आणि मला वाटतं ह्याची बरेचदा तुम्ही उत्तरं दिली असतील की छोटं स्क्रीन जर कंटिन्यूस बघितलं तर त्याच्यामुळे डोळ्यांवर जास्त त्रास होतो. मग इन्स्टेड ऑफ, कारण काय झालं की आता एज्युकेशन बरेचदा ऑनलाईन झालेलं आहे किंवा बाकी गोष्टी पण ऑनलाईन होत असतात, तर यू वुड प्रिफर सीइंग अ टेलिव्हिजन और अ लॅपटॉप मोर देन अ मोबाईल की तसा फार काय फरक पडत नाही? नाही, सी बेसिकली बोथ आर डिजिटल डिव्हायसेस. ओके, बट मोबाईलचा प्रॉब्लेम काय आहे, तो खूप जवळ आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त आहे. टी व्ही लांब आहे म्हणून त्याचं इम्पॅक्ट थोडं कमी आहे.
मोबाईलचा प्रॉब्लेम काय आहे, फर्स्ट इज मुलं ॲडिक्ट होऊन जातात त्याला आणि आपल्याला सुटत नाही. स्टेअरिंग इफेक्ट जास्त येतो. म्हणजे इफ यू लुक ॲट समबडी लुकिंग ॲट द मोबाईल, ते ब्लिंक पण करणार नाही एवढं. एस्पेशली फास्ट मुव्हिंग इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, रील्स आहेत. आपण एवढं एन्ग्रॉस होतो की आपली ब्लिंकिंग कमी होते. ब्लिंकिंग केल्याने काय होतं, आपली जी अश्रूची लेअर आहे ना ती डोळ्यावर पूर्ण पसरतं. दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ ब्लिंकिंग. बट जेव्हा आपण कंटिन्युअसली कम्प्युटर किंवा मोबाईल स्टेअर करतो तेव्हा ब्लिंकिंगची रेट कमी होते आणि म्हणून डोळे उघडे राहतात. सरफेसवरचा जो टिअर फिल्म आहे तो इव्हॅपोरेट होतो. त्याला म्हणतात इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय. इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आयमुळे डोळ्यामध्ये कोरडेपणा होतो. डोळ्याला म्हणजे खुपणं, टोचणं, आगाप होणं, थकवा जाणवणं हे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि दुसरं मला एक डॉक्टर तुम्हाला विचारत होतं की आपण चष्मा आपल्याला जेव्हा लागतो तर बरेचदा काय होतं की ते चष्म्याबद्दल एक थोडंसं एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो की बरेचदा मुलं एकमेकांना चिडवतात, तू ढापणे आहेस का, तुला चष्मा लागला वगैरे. त्यामुळे तो चष्मा घातला जात नाही. तर चष्मा जर बराच काळ घातला गेला नाही तरी देखील नंबर वाढू शकतो का? डेफिनेटली. म्हणजे कधी कधी पेरेंट्सच सांगतात मुलांना. आम्ही जेव्हा त्यांना ॲक्च्युली प्रिस्क्राईब करतो ग्लासेस तेव्हा आम्ही सांगतो दिस इज स्पेसिफिकली मेंट फॉर कॉन्स्टंट वेअर, कॉन्स्टंट यूज. पण पुढच्या वेळेला जेव्हा ते चेकअपला येतात तेव्हा जेव्हा विचारतो हां कॉन्स्टंट यूज करताय ना, तेव्हा पेरेंट्सनीच सांगितलं असतं मुलांना, अरे हे कंटिन्यूस नको वापरू नाही तर सवय लागेल. सो दिस इज सेकंड मिथ. आपल्याला असं वाटतं की चष्मा सारखा लावल्याने त्याची सवय होते, तसं नाही आहे. चष्मा नाही लावला तर क्लॅरिटी मिळणार नाही आणि क्लॅरिटी जर नाही मिळालं तर आपल्याला रोजच्या कामामध्ये त्याचं अडचण आहे. जर चष्मा नाही लावला तर डोळ्याला स्ट्रेन होणार, नंबर वाढूही शकतं आणि हेडेक होणं, आय स्ट्रेन होणं हे खूप जास्त प्रमाणात होतं. मोबाईलवरून अजून एक गोष्ट मला सांगायचं होतं की आपला मोबाईल किंवा रीडिंग कुठलीही गोष्ट या डिस्टन्सवर जेव्हा खूप जास्त प्रमाणात कंटिन्युअसली होतं तेव्हा लहान मुलांमध्ये मायोपिया वाढण्याचं ट्रिगर होतं. म्हणून इनफॅक्ट असं म्हटलं जातं की वी शुड रिस्ट्रिक्ट मोबाईल और रीडिंग टू से 1 hour a day. रीडिंग ऑफकोर्स अभ्यास वगैरे तर येतच आहे, पण बाहेर खेळणं पण गरजेचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट 1 hour ऑफ आउटडोर प्ले इज इम्पॉर्टंट, जे हल्ली खूप कमी झालेले आहेत. एकतर कधी कधी जागा मिळत नाही किंवा मुलं प्रिफर मोबाईल अँड टी व्ही, कम्प्युटर गेम्स टू आउटडोर गेम्स. दॅट इज अनदर रिझन की नंबर वाढतो, मायोपिया वाढत आहे. आणि जे ऑलरेडी IT मध्ये आहेत दे आर ग्लूड टू कम्प्युटर्स अँड मोबाईल्स. लोकांचं भरपूर काम, ईमेल्स सगळंच आपलं हल्ली कम्प्युटर किंवा टॅब्सवरनं होतं किंवा मोबाईलवरनं होतं. सो दॅट बिकम्स अ बिग ट्रिगर. तर त्याचं एक सोल्युशन पण आहे. आता वी कॅनॉट डू विदाउट कम्प्युटर्स, वी कॅनॉट डू विदाउट मोबाईल्स. सो एक सिम्पल रूल आहे, 20-20-20 रूल. म्हणजे आफ्टर एव्हरी 20 minutes ऑफ वर्क टेक अ ब्रेक ऑफ 20 seconds, लुक ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 feet. अच्छा, ओके. याच्याने जो डोळ्याला या डिस्टन्सवर जो फोकस करून जो स्ट्रेन होतो, तो स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतो, तो कमी होणार आणि मग डोळ्याला थकवा कमी होणार. ज्यांना जवळचा चष्मा लागलाय किंवा लांबचा चष्मा लागलाय तर कोणी जास्ती काळजी घ्यावी? म्हणजे ज्यांना जवळचा आलाय तरी जास्ती घ्यावी की ज्यांनी लांबचा? दोघांनी. आता लांबचा जर चष्माचा विचार केला, जसं नंबर वाढत जातो -1, -2, -3, त्याचा अर्थ काय आहे की जर तो नंबर नाही लावला तर लांबची विजन क्लिअर नाही आहे. समजा कोणाला -3 नंबर आहे तर विदाऊट ग्लास त्याला घड्याळ दिसणार नाही, रस्ता क्रॉस करता येणार नाही, टी व्हीवरचं दिसणार नाही, ट्रॅव्हल करत असताना ट्रेनवरचं इंडिकेटर नाही दिसणार, बस नाही दिसणार. मग हाऊ विल ही कंटिन्यू हिज डे टू डे ॲक्टिव्हिटीज? आपलं डिपेंडन्स ऑन ग्लास गोज ऑन इन्क्रीजिंग जेवढं नंबर वाढत जातो. तर काळजी ही घ्यायलाच हवी. प्लस आपल्याला एव्हरी 6 months त्याचा चेकअप करत राहायला हवा आहे. जवळचा जो नंबर आहे तो टिपिकली अराउंड 40s चालू होतं, त्याला म्हणतात प्रेसबायोपिया. आता खूप पेशंट्स या एज ग्रुपमध्ये आमच्याकडे येतात, से बिटवीन 35-40 to 45. हेडेक खूप होत आहे. तर पहिला प्रश्न आम्ही विचारतो, तुम्ही चष्मा लावताय? काही गरजच नाही लागली आतापर्यंत. म्हटलं ठीक आहे, आपण नंबर चेक करूया. चष्मा चेक केला, लांबची विजन बऱ्यापैकी चांगली आहे,
पण आता 40शी आली, हा आपण आता वयस्कर झालोय, आता हे बरोबर विचार करणं आणि असं Accept एक्सेप्ट करणं. करणं हा. थोडंसं डिफिकल्ट बरोबर. आहे. हा. पण येस, वी हॅव टू एक्सेप्ट दॅट इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. तर 40शीला जवळचा चष्मा चालू होतो. वी हॅव टू एक्सेप्ट इट. आणि जर चष्मा लागला असेल तर तो चष्मा वापरणं गरजेचं आहे, म्हणजे एनिथिंग ॲट आर्म्स लेंथ. तर जर वापरलं नाही तर स्ट्रेन होणार, हेडेक होणार, फटीग वाटणार, अधूनमधून ब्लड होणार. एस्पेशली जे कम्प्युटरवर किंवा बँकेत वगैरे काम करतात, 3, 8, 0 सगळं सेम दिसायला लागतं अँड वी स्टार्ट मेकिंग मिस्टेक्स. म्हणजे हे चुका नाही व्हायला पाहिजे. बरं, लांबचा नंबर जर जास्त असेल, वी हॅव अ सोल्युशन टू कॉल्ड इज लेसिक. लेसिकने आपल्याला लांबचा जो नंबर आहे तो पूर्णपणे काढता येतो. खूप छान सोल्युशन आहे, टाईम टेस्टेड आहे, सेफ आहे, ॲक्युरेट आहे, प्रिसाईज आहे. सो इट्स अन एक्स्ट्रीमली गुड सोल्युशन. त्याच्याबद्दल लोकांमध्ये बऱ्यापैकी आहे अवेअरनेस, बट सम पीपल आर अ लिटल ॲप्रिहेन्सिव्ह. तर तो राईट मेसेज जाणं खूप गरजेचं आहे. नाही, आपण आता तेच लॅसिक बद्दलच बोलतो आणि लॅसिक बद्दलच ना अनेक मिथ्स आहेत किंवा खूप कन्फ्युजन पण आहे लोकांना. तर ह्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला क्लॅरिटी अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की वेगवेगळ्या पद्धती आहेत मला वाटतं लॅसिकमध्ये, आणि अगेन त्याची जी कॉस्ट आहे किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत, किंवा मला वाटतं प्रत्येकाला लॅसिक करता येईल असंही नाही. तर त्याबद्दल थोडंसं जरा सांगा ना. म्हणजे येस. सो पहिली गोष्ट म्हणजे लॅसिक म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. लॅसिक म्हणजे आपण डोळ्याचा जो पुढचा भाग आहे, कॉर्निया, तो क्लिअर स्ट्रक्चर असतं, गोल आकार असतो, त्याच्यावर आपण लेझर देतो. सो त्याचा जो आकार आहे किंवा कर्वेचर आहे तो चेंज करतो. व्हेरी सिम्पल. कोणासाठी आहे तर 18 इयर्स कम्प्लीट कमीत कमी झालं पाहिजे. ओके. नंबर किती काढता येतो, मायनस नंबर असेल तर अप टू -8च्या आसपास काढता येतो. त्याच्या पुढेही करता येतं, पण तो लेसिक नाही, वेगळ्या प्रकारचं. जसं आपण म्हणालात, देर आर व्हेरियस वेज ऑफ ट्रीटिंग. डोळ्यामध्ये स्पेशल लेन्स घालून, फेकिक आयओएल म्हणून असतं, ती लेन्स घालून, पण मग तो नंबर कितीही असे ना, -10, 15, -20 तिथपर्यंत पण आपण करू शकतो. आता कसं आहे की काही पेशंट्समध्ये कॉर्नियाचा जो स्ट्रक्चर आहे, शेप आहे, थिकनेस आहे, तो कमी असू शकतो किंवा चेंजेस असू शकतात, ज्याच्यामुळे अराउंड 5% यू कॅन से पेशंट्स, त्यांना आपण लेसिक करू नाही शकत. जर लेसिक नाही करू शकत, देर आर अदर मेथड्स ऑफ डुईंग इट. म्हणजे फ्लॅप घेऊन लेझर करण्यासाठी आपण लेसिक म्हणतात. पण जर फ्लॅप घेतलं नाही आणि डायरेक्टली लेझर केलं, त्याला ॲडव्हान्स सरफेस अब्लेशन किंवा PRK म्हणतात. सो दॅट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. थोडंसं डिफरन्स असतं पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये, बट फायनली द रिझल्ट इज द सेम. ज्यांचा नंबर खूप हाय असतो त्यांना आपण ही स्पेशल लेन्स घालतो, त्याच्यानी पण खूप छान रिझल्ट्स आहेत. इमॅजिन अ पेशंट हॅविंग -20 नंबर. बापरे. म्हणजे एवढं जाड भिंगाचा चष्मा असतो, त्या चष्म्याशिवाय पण 4 पावलं नाही चालू शकत. त्यांना आपण स्पेक्टिकल इंडिपेंडन्स देऊ शकतो. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी फॉर. बऱ्याच लोकांना एक भीती असते, इज लॅसिक सेफ? सो आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. डू यू ड्राईव्ह? येस. इज इट सेफ? नाही, तसं अनप्रेडिक्टेबलच असतं. येस, बट आता पण इफ आपण आय हॅव काळजी टू घेतो. आन्सर युअर क्वेश्चन, पण आपण प्रिकॉशन्स घेतो. करेक्ट. आता तुमची गाडी तुम्ही व्यवस्थित ठेवली, व्यवस्थित चालवली, ट्रॅफिक रूल्स पाळले, तर इट इज सेफ, राईट? आता मला म्हणजे यू हॅव टू टेक दोज प्रिकॉशन्स अर्लियर. सिमिलरली जेव्हा आपण लेसिक करतो तेव्हा पहिलं कुठल्याही पेशंटचं डायरेक्टली जाऊन सर्जरी नाही करत, आपण प्री लेसिक वर्कअप करतो. वर्कअप म्हणजे काय, दर इज अ बॅटरी ऑफ टेस्ट. कॉर्नियाचं कर्वेचर कसं, थिकनेस कसं, रेटिना कसं, सगळं आपण चेक करतो. म्हणजे त्या सर्जरीसाठी तो एलिजिबल आहे की नाही हे पूर्णपणे चेक करतो, कॅल्क्युलेशन करतो, आणि मग वी से येस यू आर एलिजिबल. हे नंबर 1. ड्युरिंग सर्जरी तर मशीनचं कम्प्लीट कॅलिब्रेशन केली जाते. ओके. आणि परफेक्ट कंडिशनमध्ये करून मग आपण सर्जरी करतो. पोस्ट सर्जरी प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिले जातात, आणि जर पेशंटनी ते प्रॉपर इन्स्ट्रक्शन फॉलो केले तर इट इज वन ऑफ द सेफेस्ट सर्जरी. एक खूप छान त्याला हे आहे. आता बऱ्याचदा पेशंट म्हणतात कधीपासून मला चांगलं दिसायला लागतं.
सो यू विल बी सरप्राईज टू नो 90% विजन इम्प्रूव्ह होऊन जाते 24 तासामध्ये. अच्छा, अगदी नाउ विच सर्जरी इन द एंटायर बॉडी गिव्स यू दॅट फास्ट रिकव्हरी? 90% इन 24 hours. उरलेलं 10% मध्ये 5% बाय द एंड ऑफ 1 month, लास्ट 5% 2 to 3 months मध्ये सेटल होते. पण काळजी काय घ्यावी लागते म्हणजे आफ्टर सर्जरी? आफ्टर सर्जरी Yeah. कारण काळजी बरीच घ्यावी लागत असेल ना, कारण काय होतं मग आपल्या ट्रॅव्हलमध्ये रिस्ट्रिक्शन्स वगैरे येतात किंवा अजून काही Yeah. खूप लिमिटेशन्स येतात. सो म्हणजे इट इज बेसिकली अ सरफेस ट्रीटमेंट. म्हणून सुरुवातीला ऑन द डे ऑफ सर्जरी थोडंसं खुपडं, पाणी येणं, वॉटरिंग हे असू शकतं. दॅट इज नॉर्मल. 4-5 तास आपण जर रेस्ट केलं तर मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स हे आहेत, काळजी हे आहे की डोळ्याला टच करायचं नाही, रब करायचं नाही, पाणी उडवायचं नाही. फर्स्ट डे फर्स्ट वीक मोस्ट इम्पॉर्टंट. दुसऱ्या दिवशीपासून टी व्ही, वाचन, कम्प्युटर, बाहेर जाणं सगळं करू शकता. अच्छा, ओके, अगदी. रीडिंग, मोबाईल सगळं. आमचे एक पेशंट होते, त्यांना दुसऱ्या दिवशी मुलांचा डब्बा करून द्यायचा होता. अच्छा. शी वॉज अ होम मेकर. तर शी सेड मला हे चुकवता येणार नाही. आय सेड नो प्रॉब्लेम. अच्छा. या तर आदल्या दिवशी सर्जरी झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांचा डब्बा बिबा देऊन मुलांना शाळेत पाठवून मग आलं चेकिंगला. अच्छा. माझे एक पेशंट होते, शी इज अ फिजिशियन. दुसऱ्या दिवशी पहिलं जाऊन OPD बघितली, पेशंट केले आणि मग आले चेकिंगला. ओके. सो नेक्स्ट डेपासून तुमचं हिलिंग बऱ्यापैकी झालेलं असतं. फक्त काळजी डेफिनेटली घ्यायला पाहिजे, या भागाला हात लावायचा नाही. आणि जेवढं आपण ड्रॉप्स सांगितलेले ते सगळं प्रॉपरली घालायला पाहिजे. आणि तुमचं रेग्युलर रुटीन लगेच सुरू होतं म्हणजे? हां, म्हणजे लोकांना वाटतं सर्जरी म्हणजे जसं आपण म्हणालात की खूप जास्त प्रिकॉशन, म्हणजे खूप रिस्ट्रिक्शन आलं. म्हणजे काही लोक म्हणतात नाही मला आत्ता वेळ नाही आहे. म्हणजे असं वाटतं की 15-20 दिवस काय घरी बसवणार आहोत का? नाही, असं नाही. पण व्हेरी फास्ट रिकव्हरी. कोण लासिक करायला नॉर्मली येतं तुमच्याकडे? म्हणजे मग ते स्पोर्ट्सवाले असतील किंवा एअर होस्टेस किंवा अजून काय प्रोफेशन मधली लोक पाहायला मिळतात किंवा अजून काय वेगळे काही अनुभव शेअर करा? येस येस, व्हेरी सॅड टू से बट मेनी टाइम्स पेरेंट्स मुलींना घेऊन येतात, लग्न होत नाही. आजही आपल्या सोसायटीमध्ये काही ठिकाणी असं होतं की मुलींना चष्मा आहे म्हणून लग्न होत नाही. सो दिस इज वन सेगमेंट. दुसरं आहे की डायरेक्टली येतात की आम्हाला चष्म्यावरचं डिपेंडन्स नको आहे. सो अवेअरनेस आता वाढतं आहे अँड बिकॉज वी आर गेटिंग एक्सलंट रिझल्ट्स. तर फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन डुईंग दिस सिन्स ऑलमोस्ट नाव 25 years. सो वी नो की आपल्याला त्याच्यावरचा आता जो कॉन्फिडन्स आहे, फॉर एक्झाम्पल आय डिड इट फॉर माय डॉटर इन लॉ. सो आपल्याला त्याच्यावर एवढं कॉन्फिडन्स आहे म्हणून आपण आपल्या फॅमिली मेंबरवर करू शकतो. सो बिकॉज द रिझल्ट्स आर रिअली गुड, सेफ्टी इज रिअली व्हेरी गुड. आणि टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स होत आहे. म्हणजे जसं आपण ब्लेडलेस सर्जरी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये लेझरच यूज होते फ्लॅप बनवण्यासाठी. सो प्रेसिशन वाढतं, सेफ्टी वाढतं, ॲक्युरसी वाढतं. सो देर इज ॲब्सोल्युटली नो इश्यू इन दॅट. प्लस ऑब्वियसली येस, स्पोर्ट्समध्ये जे ना तर सिम्पल गोष्ट आहे. एक आले होते 30 year old, ही वॉज स्टेइंग इन UAE. तो ही सेड मला स्काय डायव्हिंग करायचं आहे. अच्छा. आणि म्हणून मला लेसिक करायचं. सो बेसिकली एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स, इवन इफ इट इज स्विमिंग. ना फॉर एक्झाम्पल माय डॉटर इन लॉ, शी गॉट लेसिक डन. शी सेड आई झाल्यानंतर आत्ता मी स्विमिंग करते तेव्हा ॲक्च्युली मला दिसतं. नाहीतर विदाउट ग्लासेस स्विमिंग नाही करतायत, विथ ग्लासेस स्विमिंग नाही करतायत. बरोबर. सिम्पल वॉक इन द रेन. तुम्ही चष्मा घालून पावसात चालू नाही शकत, जस्ट यू वॉन्ट टू एन्जॉय रेन. कारण त्याच्यावर पाणी पडतं. चष्मा काढून दिसत नाही म्हणून नाही करू शकत. जे 2 व्हीलर चालवतात त्यांना तर खूप मोठा त्रास होतो, कारण हेल्मेट नाही घालू शकत, एस्पेशली पावसाळ्यामध्ये. सो रुटीन प्रॉब्लेम्स, चष्मा लावून लावून इथे मार्क्स येतात. तुम्ही चष्मा लावा आणि गरम गरम चहा प्या. काय होईल माहिती आहे? चष्मा पूर्ण फॉग होऊन जातो. सिम्पल एक्झाम्पल, हुएवर इज वेअरिंग ग्लासेस विल रिलेट टू दिस. कोविडमध्ये आपण मास्क घालायचो, मास्क घालून जर बघितलं तर चष्मा पूर्ण फॉग होऊन जातो, कारण आपलीच ब्रेथ चष्म्यावर येतं. सो दैनंदिन जीवनामध्ये अशा खूप गोष्टी आहेत जे चष्म्यावरचा जो डिपेंडन्स आहे ना, त्याच्यामुळे दॅट रिस्ट्रिक्ट्स अवर ॲक्टिव्हिटीज.
वी डोंट नीड टू बी अन एअर होस्टेस, वी डोंट नीड टू बी अ ॲक्टर ऑर अ मॉडेल फॉर दॅट. बरोबर. अगदी प्रत्येकाला त्याचा फायदा आहे आणि प्रत्येकाला. benefit आहे. पण अवेअरनेस वाढतो मग याबद्दल खूप लोक खूप. येतात लॅसिंगचं प्रमाण वाढलं. ॲब्सोल्युटली. आणि आता समजा तुम्ही वेकेशनला गेलात फिरायला, तर मे महिन्याची सुट्टी आली, ज्यांना चष्मा आहे ते चष्मा घेऊन जातात, तर तिथे फिरताना समजा चष्मा पडला आणि तुटला, काय करणार? तुमचं पूर्ण वेकेशन रुईन झालं. तर ते नेहमी घेऊन जातात दुसरा चष्मा. सो एवढा तो डिपेंडन्स असतो. उठल्याबरोबर पहिलं काय, तर बाजूला चष्मा पाहिजे. झोपताना लास्ट काय, तर पहिला चष्मा काढून ठेवायला पाहिजे. एवढं डिपेंडन्स असतं. बरं, मला एक ना विचारायचं तुम्हाला की त्याबद्दल पण असं बरेचदा असं खूप डिस्कशन होतं आणि हिटेड डिस्कशन की लोक रात्रीनं अगदी असं अंधार करून पांघरुणात तो असा फोन बघत बसतात. तर ते किती हार्मफुल आहे की काय चालतं असं काही नाही मे विषय, तर त्याबद्दल काय? हा खूप कॉमन इश्यू आहे. म्हटलं घरोघरी ते तर आहेच. सो बेसिकली काय असतं, जेव्हा आपण अंधारात लाईटचं उजेड, मोबाईलचं जे उजेड आहे ना, ते खरं करू नये आयडियली. त्याचं कारण हे आहे की मोबाईलवरून जे लाईट वेव्ज येतात ते हाय एनर्जी वेवलेंथ लाईट आहेत. सो दॅट इज पोटेन्शियली हार्मफुल टू दी आय. सो बऱ्याचदा मोबाईल्समध्ये ना खूप इल्युमिनेशन जास्त पण नाही ठेवत, तो नाईट मोड पण असतो, ज्याच्यानी आपल्याला थोडंसं डोळ्याला रिलीफ मिळतं. नाहीतर इफ द इल्युमिनेशन इज खूप जास्त असेल तर ते डोळ्याला स्ट्रेनवस होऊ शकतं. ॲट द सेम टाईम आपण खूप इल्युमिनेशन कमी ठेवलं तरी स्ट्रेन होऊ शकतं, कारण आपल्या डोळ्यांना ताण पडतो. प्लस आपण चष्मा जर नंबर असेल तर नक्की चष्मा लावूनच बघणं गरजेचं आहे. तर असं अंधारात हे करू नये. आयडियली नॉट. आणि मूव्हिंगमध्ये बरेचदा आपल्याला वाचायची खूप सवय असते. म्हणजे नॉट जस्ट मोबाईल, किंडल आपण बरेचदा पुस्तकं वाचतो किंवा आपण न्यूजपेपर्स वाचतो, तर ते त्याच्यामुळे पण चष्मा लागू शकतो. त्याच्यामुळे नंबर लागेल असं नाही, पण स्ट्रेन नक्कीच होतो. एस्पेशली खूप छोटा प्रिंट असेल, खूप जास्त वेळ असेल तर काही लोकांना थोडंसं नॉशिएटिंग पण वाटतं, एस्पेशली मूव्हिंग व्हेकलमध्ये. आणि स्ट्रेन तर होऊ शकतं, पण चष्मा लावणं त्यावेळेला पण गरजेचं आहे. आणि थोडंसं फॉन्ट वाढवलं तेवढंच डोळ्याला स्ट्रेन कमी होणार. इल्युमिनेशन चांगलं पाहिजे. आता आपण रात्रीचं वाचतोय आणि जर इल्युमिनेशन कमी असेल तर मग थोडं स्ट्रेन जास्त होणार. सो इवन कम्प्युटरवर काम करताना, सो देर आर डिफरंट वेज. डार्क बॅकग्राऊंडवर लाईट असणं पाहिजे की लाईट बॅकग्राऊंडवर डार्क पाहिजे. दिस इज एन इम्पॉर्टंट थिंग. सो इट इज ऑलवेज ब्लॅक फॉन्ट ऑन लाईट बॅकग्राऊंड. दॅट इज नंबर वन. कम्प्युटरवर काम करताना त्याच्यावर समजा बाहेरचं उजेड असेल किंवा लाईटचं ग्लेअर असेल तरी डोळ्यांना स्ट्रेन होऊ शकतं. पुस्तक किंवा मोबाईल धरताना खूप जवळ पण नाही आणि खूप लांब पण नाही, प्रॉपर या 16 इंचेसच्या आसपास पाहिजे. झोपून वाचायचं नाही, झोपून टी व्ही बघायचं नाही. झोपून वाचायचं नाही. हां, या एस्पेशली लहान मुलं. आणि चष्मा असेल तर आपण असं झोपलो तर तो चष्माच वाकडं होणार. सो यू आर नॉट सीइंग थ्रू द सेंटर ऑफ द ग्लास. कधी लहान मुलांचा चष्मा तुम्ही बघितला तर खाली सरकतो किंवा तिरका झालेला असतो, कारण आपण स्टाईलमध्ये एका हाताने घालतो एका हाताने घालतो, तर त्याच्यामुळे तो चष्मा पण ढिला होऊन जातो. सो यू हॅव टू कीप टायटनिंग इट. आणि स्ट्रेट आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. बरं, लाईट्स पण आजकाल वेगळे येतात. आधी कसं आपल्या वेळेला ते ट्यूबलाईट्स असे ट्रेडिशनल लाईट्स, पण आता लाईटमध्ये पण इतके प्रकार आहेत, वेगवेगळे लाईट्स असतात. तर त्या लाईट्समुळे पण फरक पडतो आपल्या रिडिंग ह्याच्यावरती? नाही, ॲज लॉंग ॲज इल्युमिनेशन चांगलं आहे तर तसं काही नाही. फक्त कम्प्युटर असेल तर कम्प्युटर स्क्रीनवर त्याचं ग्लेअर नको यायला, पण अदरवाईज इल्युमिनेशन शुड बी गुड. कधी लहान मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा लाईट कमी असतं किंवा लाईट पाठी असतं, पुस्तकांवर नसतं, किंवा ते असं अगदी जवळ घेऊन बघतात. एस्पेशली दॅट इज वन मोर रेड फ्लॅग लहान मुलांमध्ये. जर ते खूप जवळ घेऊन बघत असतील तर इट इज अ साईन ऑफ मायनोपिया. सो वी हॅव टू बी केअरफुल. पण लाईट हॅज टू बी सफिशियंट इनफ, नॉट टू ब्राईट बट नॉट टू डिम वेन यू आर रीडिंग. अँड व्हॉट अबाउट डे लाईट आणि आर्टिफिशियल लाईट? म्हणजे डे लाईट जो बाहेरचा सूर्यप्रकाश आहे, मग बरेचदा काय होतं की आजकाल घरात असं पण होतं की स्टडी टेबल थोडंसं शक्यतो खिडकीजवळ, म्हणजे तो नॅचरल लाईट येईल. नॅचरल लाईट चांगलं आहे, पण अगदी सनलाईट पडला तर त्याचं पण डोळ्यावर ताण पडतो. खूप ब्राईट प्रखर सनलाईट नको. इनडायरेक्टली सनलाईट असेल ना, विच इज इल्युमिनेटिंग द रूम, ते जास्त बेटर आहे. डायरेक्टली सनलाईटमधून डोळ्यांवर ताण पडू शकतो.
सो आपण आत्तापर्यंत कसं की लहान मुलांबद्दल थोडंसं मिड एज ह्यांच्याबद्दल बोललो, पण ग्लॉकोमाचं पण एक खूप प्रमाण वाढतं आहे आणि डायबिटीज वाढतं आहे. म्हणजे आता भारताला डायबिटीज कॅपिटल देखील आता Absolutely. म्हटलं जातं आहे. तर Absolutely. ह्याचं आणि डोळ्यांचा जो काही एक रिलेशन झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगणार? हे किती खतरनाक आहे आणि किती डेंजर झाला म्हणजे? हे दोन्ही गोष्टी जे आहेत दे आर द सायलेंट किलर्स ऑफ विजन. आता मार्च येत आहे, तर मार्च इज सपोज टू बी वर्ल्ड ग्लॉकोमा वीक असतो मार्चमध्ये. सो इट्स अ वर्ल्ड ग्लॉकोमा मंथ म्हटलं तरी चालेल. बेसिकली कसं आहे, ग्लॉकोमा म्हणजे काय की डोळ्याचं प्रेशर वाढतं. आय विल गिव्ह यू वन इन्सिडेंट. एक 34 इयर ओल्ड आले होते लॅसिकसाठी. -5 नंबर होता. आले, आम्ही सगळं लॅसिकचं चेकिंग केलं, सगळं केलं. चेकिंगच्या रिपोर्ट्समध्ये मी जेव्हा बघितलं तेव्हा तो ॲक्च्युली कंडिशन टोटली वेगळा होता. त्यांना ॲक्च्युली ग्लॉकोमा होता. ओके. आणि बऱ्यापैकी सिव्हिअर वाटत होता. तर मी पहिलं त्यांना समजवलं की आपल्याला लॅसिक नाही करता येणार कारण हा प्रॉब्लेम आहे. ही हॅड कम विथ हिज फ्रेंड. तर सुरुवातीला तर त्यांना तो ॲक्सेप्टच होत नव्हता. एक भीती वाटते एकदम लगेच. हां, म्हणजे मी म्हटलं ठीक आहे, आपण काय करू, काही टेस्ट आधी करू. त्या टेस्टवरनं मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजावते. जेव्हा आपण ते टेस्ट केले तेव्हा दिसलं की त्यांचा जवळजवळ 50% विजन ऑलरेडी लॉस झालेला. इमॅजिन अ 34 इयर ओल्ड, एवढं सिव्हिअर विजन लॉस. प्रॉब्लेम काय होता की त्यांना डोळ्याचं प्रेशर वाढलेला होता आणि हे त्यांना माहितीच नव्हता. 90% पेशंट्स ऑफ ग्लॉकोमांना सिम्पटम नसतात. म्हणजे डोळ्यात दुखणं नाही, लाली नाही, म्हणजे बाहेरून काही सिम्पटम नाही, हेडेक नाही. ओन्ली 10% पेशंट्सना जेव्हा सडनली डोळ्याचा प्रेशर वाढतो तेव्हा पेन, हेडेक किंवा सडन ब्लड विजन वगैरे वाटू शकतं. यू नो वाय? कारण ग्लॉकोमामध्ये जे ऑप्टिक नर्व डॅमेज होतं डोळ्याचं प्रेशर वाढल्यामुळे, तर ते ऑप्टिक नर्व डॅमेजमुळे साईडची विजन हळूहळू कमी होते. सेंट्रल विजन चांगली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आपल्याकडे बघते तर तुमचा चेहरा दिसतोय मला, पण आजूबाजूचं कमी दिसतंय, पण ते पटकन कळत नाही पेशंट्सला आणि म्हणून त्याचं डायग्नोसिस डिले होतो. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, जसं आपलं वय वाढतं 30+ जेव्हा आपण होतो तेव्हा ॲन्युअल चेकअप तर सगळ्यांना इम्पॉर्टंट आहेच, पण नुसतंच चष्म्याचं चेकअप नव्हे, डोळ्याचं आतलं चेकअप, आतला पडदा, आपली आतली नस आणि डोळ्याचं प्रेशर. जसं आपण ब्लड प्रेशर चेक करतो तसंच डोळ्याचं पण प्रेशर असतं. हे माहिती नसतं लोकांना. सो तो जर प्रेशरचा चेकअप केला तरच आपल्याला कळेल की तुम्हाला काचबिंदू आहे की नाही. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ग्लॉकोमा. तुमच्या हॉस्पिटलला 50 वर्षाहून अधिक झाले आणि त्यामुळे एक फार मोठी लेगसी आहे आणि यू आर द सेकंड जनरेशन नाव टेकिंग इट अहेड. तर बरेच असे अनुभव, किस्से किंवा चॅलेंजिंग केसेस तुमच्या समोर आले असतील. एखादं काही चॅलेंजिंग केस आमच्यावर शेअर कराल? येस, नक्की. एक तर माझ्या सासूबाईंनी 1972ला अनिल हॉस्पिटलची स्थापना केली होती डोंबिवलीला. सो येस, आय एम द सेकंड जनरेशन. मी 1997मध्ये सुरुवात केली अँड माय थर्ड जनरेशन. माझा मुलगा आहे, तो ही विल बी जॉईनिंग अस इन 2 years. तो पण डोळ्याचाच डॉक्टर आहे, कॉर्निया फेलोशिप करतोय. सो कमिंग टू दिस इंटरेस्टिंग केस, अशी एक आई आल्या होत्या, माऊली, आपल्या 24 वर्षाच्या मुलीला घेऊन आल्या होत्या. -4.5 नंबर होता, पण शी वॉज डिफरंट. म्हणजे काय, शी वॉज डेफ म्यूट. सो चॅलेंज हे होतं की तिला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, पण नंबर आहे, तर चष्म्याचा नंबर काढण्यासाठी लेसिक सर्जरी करायचं होतं. लेसिक सर्जरीमध्ये जेव्हा आपण पेशंटला घेतो तेव्हा आपलं जो इंटरॅक्शन असतं पेशंटबरोबर ते खूप महत्त्वाचं असतं, क्रिटिकल असतं. म्हणजे आपण पेशंटला सांगणार डोळा हलवू नका, डोळे उघडे ठेवा, इकडे बघा, तिकडे बघा. तर हे सगळं इंटरॅक्शन होणार नाही आहे. तर मग हाऊ टू गो अबाउट इट. आणि तिला जर काही त्रास झाला तर तिला सांगता येणार नाही आहे. तिने जर कोऑपरेट केलं नाही तर सर्जरी कशी होणार. आणि पूर्ण जगाशी तिचा जो संबंध आहे तो केवळ डोळ्याशी आहे. आणि ती सर्जरी परफेक्ट होणं गरजेचं आहे, नाहीतर तिचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. सो दॅट वॉज अ रिअली चॅलेंजिंग केस. आम्ही खूप त्याला विचार करून मार्ग काढला. आय स्टील रिमेंबर
त्या दिवशी 10 सर्जरीज होत्या. ही सर्जरी आम्ही लास्ट ठेवलेली. पहिले 9 सर्जरीज झाल्या आणि हे लास्ट ठेवलेलं. ती मुलगी आत आली, OT टेबलवर झोपली. माझ्याबरोबर आमचे जे एनेस्थेटिस्ट डॉक्टर होते त्यांना मी ॲज अ टीम मेंबर घेतलेलं आणि आम्ही जसं विचार केला तसं आम्ही एक एक स्टेप. तो व्हॉट वी डिड वॉज की तिला फक्त टच सेन्सेशन होतं त्यावेळेला, कारण बोलू नाही शकत, ऐकू नाही शकत. तर डोळे उघडे ठेवा म्हणजे आम्ही आधीच तिला पूर्ण प्रिपेअर करून ठेवलेलं की जे काय आम्ही तिच्या हातावर टच सेन्सेशननी आम्ही तिला समजावणार की काय करायला पाहिजे त्यावेळेला. आणि मी नॉर्मल सर्जरीसारखं मी बोलत राहिले की डोळे उघडा, इकडे बघा, आणि त्याचं जे काही इंटरप्रिटेशन आणि तिला समजावण्याचं होतं ते माय ॲनेस्थेटिस्ट वॉज डुईंग ॲज अ टीम. ड्युरिंग द एंटायर सर्जरी मी नॉर्मल सारखं कंटिन्युअस आपलं इन्स्ट्रक्शन्स देत राहिले. त्यांनी तसंच इन्स्ट्रक्शन्स तिला दिले आणि तिने ते एवढे छान पाळले. ॲट द एंड ऑफ द सर्जरी आम्हाला वाटलंच नाही की ते डेफ म्यूट आहे. इनफॅक्ट ते 10 पेशंटमध्ये शी वॉज द मोस्ट कोऑपरेटिव्ह. ॲट द एंड ऑफ सर्जरी ती उठून बसली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल होता. आणि जेव्हा आम्ही सगळ्यांनी थम्सअप दिला, अक्षरशः दे वॉज पिन ड्रॉप सायलेन्स अँड एव्हरीबडी वॉज इन टिअर्स इन दी ओटी. म्हणजे अजूनही मला ते आठवलं की अंगावर शहारे उठतात. बाहेर मी जेव्हा गेले ती आई अशी वाट बघत उभी होती की काय झालं माझ्या मुलीचं, कसं झालं. आणि जेव्हा आम्ही असं केलं अक्षरशः त्या पाया पडल्या. तर इट वॉज सच अ इम्पॉर्टंट चॅलेंजिंग केस बट इट वेंट ऑफ रिअली वेल. ईश्वराची कृपा आहे. आणि आज शी इज मॅरिड, शी हॅज अ व्हेरी गुड जॉब आणि तिला 6 वर्षाचा मुलगा. So it was one of those moments where you actually feel की आपण कोणाचं आयुष्यामध्ये काही बदल करता आलं तर दिस इज समथिंग विच वी ॲज डॉक्टर्स आर ब्लेस्ड. मला वाटतं आणि ह्याच्याने ट्रू वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना की एक अकम्प्लिशमेंटची एक भावना निर्माण होत असेल. डॉक्टर, गोईंग फॉरवर्ड की कॅट्रॅक्ट पेशंट्स पण तुमच्याकडे येत असतील मोठ्या प्रमाणात आणि कॅट्रॅक्ट तो इनव्हिटेबल आहे, ते होणारच आहे. पण ते नेमकं कधी करावं, केव्हा करावं, त्यात लेन्सेस पण असतात बरेचसे. तर याबद्दल थोडीशी आम्हाला जरा क्लॅरिटी द्या. करेक्ट. म्हणजे कॅट्रॅक्ट म्हणजे शेवटी कसं आपलं केस कसे पिकतात तसं डोळ्याची आतली जी लेन्स आहे ती नॉर्मली पारदर्शक असते, पण ती जशी ग्रे होत जाते, ओपेक होत जाते, त्याला कॅट्रॅक्ट म्हणतात. तर टिपिकली कसं होतं की लोकांना दिसण्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागतो, हळूहळू होतं, सडनली एका दिवशी नाही होत. तर ते पटकन कळत पण नाही आणि म्हणून रेग्युलर आय चेकअप करत राहणं गरजेचं आहे. युजली 30+ पासून चालू होतं. आजकाल जसं डायबिटीज लवकर दिसायला लागलं आहे, BP लवकर दिसायला लागलं आहे, तसं कॅटरॅक्टचं पण प्रमाण अर्लियर एज ग्रुप्समध्ये दिसायला लागलं. पूर्वीच्या काळी कसं 60-70ला आपल्या आजी आजोबांनाच व्हायचं असं वाटायचं, पण नावडेज इव्हन यंगर एज ग्रुप्समध्ये आहे. त्याची कारणं काय? लाईफस्टाईल चेंजेस. लाईफस्टाईल, येस, लाईफस्टाईल चेंजेस आहेत. स्मोकिंग आहे, इम्प्रॉपर डाएट आहे बेसिकली. सो आपण जेव्हा चष्म्याचा नंबर चेक करतो कधी कधी पटापट नंबर चेंज होत जात आहे. त्याचा एक कारण मोतीबिंदू असू शकतं किंवा काचबिंदू पण असू शकतं. सो इंटरनल चेकअप करून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण चष्म्याचा नंबर चेक करायला जातोय, आपण नुसतं चष्म्याच्या दुकानात जेव्हा जातो तेव्हा डोळ्याचं आतलं चेकअप होत नाही. सो अनदर मिथ काय आहे की चष्म्याचा नंबर चेक केला म्हणजे डोळे चेक केले. दिस इज नॉट इक्वल टू दॅट. नंबर चेक करणं म्हणजे बाहेरून फक्त कुठला चष्मा आपण लावतोय तेवढंच आहे. डोळ्याच्या आतमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण आहे का, काचबिंदूचं आहे का, रेटिना कसा आहे, ऑप्टिक नर्व कसा आहे, आय प्रेशर कसं आहे, हे सगळं जेव्हा चेक करतो तेव्हा खरंच जाऊन डोळ्याचं चेकअप होऊन झालं असं आपण म्हटलं जातं. बरं, कॅटरॅक्टच्या पेशंटला कधी वाचताना त्रास होऊ शकतो, रात्रीचं गाडी चालवताना लाईटचा त्रास होऊ शकतो, TV वरचं अक्षर दिसत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता मॅच चालली आहे, खाली मॅचचं जे स्कोर आहे ते क्लिअर दिसत नाही, किंवा लांबून कोण येते तर त्यांचा चेहरा दिसत नाही. बरेचदा म्हणतात अरे कुठला तरी मित्र बाहेरून असं असं करतोय, आपल्याला चेहराच ओळखता येत नाही, किंवा वाचताना त्रास व्हायला लागतो. सो हे सगळे चिन्ह आहेत आणि जेव्हा हे चिन्ह आपल्याला दिसायला लागतात तेव्हा आपण डोळ्याचा चेकअप करतो. जर चष्मा लावून इम्प्रूव्हमेंट होत असेल आणि रोजच्या कामामध्ये त्रास होत नाही देन वी कॅन वेट. पण जसं जसं मोतीबिंदू वाढतं तसं क्लॅरिटी कमी होत जाते, डोळ्यावर स्ट्रेन होतो, तेव्हा इट इज बेटर टू गेट सर्जरी डन.
कारण कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी कमी होते, क्लॅरिटी कमी होते, ड्रायव्हिंग करताना त्रास होतो. सो जर क्लॅरिटी आणि कलर्स फेडेड दिसले तर आपल्याला जीवनाची मजा नाही आहे. सो शेवटी ईश्वरे दिले हे सुंदर डोळे असे, जपताचा तयांना शतवसंत नयनी दिसे. सो आपण जर कॅटरॅक्टची सर्जरी केली, इट्स अ व्हेरी व्हेरी सेफ सर्जरी, टाईम टेस्टेड आहे. आणि आजकाल जसं तुम्ही म्हणालात एवढे छान लेन्सेस आलेले आहेत. पूर्वीच्या काळी एकाच प्रकारचा लेन्स होता ज्याच्यानी लांबचं क्लिअर दिसतं, जवळसाठी कंपल्सरी चष्मा लावायला लागायचा. हल्ली आपल्याला एडॉफ लेन्सेस म्हणून आहेत, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस, म्हणजे आपल्याला जवळचं इंटरमिजिएटचं पण चांगलं दिसायला लागतं. किंवा ट्रायफोकल लेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये रिंग्स आहेत, तर त्याच्यानी लांबचं इंटरमिजिएट आणि जवळचं पण चांगलं दिसायला लागतं. तर केस टू केस बेसिसवर आपण ठरवतो की कुठली लेन्स तुम्हाला जास्त सुटेबल आहे. सो डोळ्याचं पूर्ण चेकअप केलं जातं, सगळे पॅरामीटर्स मेजरमेंट्स घेतले जातात आणि मग पेशंट बरोबर आपण बसून ठरवतो की तुमच्या दिवसभरात काय काय कामं आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला कुठली लेन्स सुटेबल आहे ते परफेक्टली ठरवले जाते. असं. पण कॅटरॅक्ट जर कोणी पोस्टपोन केलं तर डिले केलं तर त्याचं काय हार्म आहे त्यांना? हो, म्हणजे हे अजून एक मिथ आहे की पूर्ण पांढरं होईपर्यंत, पूर्ण पिकेपर्यंत आपण करू नये. दॅट इज अ मिथ. कारण काय, पूर्ण पिकलं ना तर तो फुटतो. तो फुटला की डोळ्याचं प्रेशर वाढतो, म्हणजे मोतीबिंदूचा काचबिंदू होतो आणि म्हणून थांबू नये जास्त, खूप पिकेपर्यंत थांबू नये. सी कॅटरॅक्ट सर्जरी करताना आपण एक अल्ट्रासॉनिक टिप यूज करतो, त्याला फेको इमल्सिफिकेशन म्हणतात. त्याच्याने आपण कॅटरॅक्ट कट करतो, छोटे छोटे तुकडे करतो. जेवढं कॅटरॅक्ट हार्ड आहे तेवढं फेको एनर्जी किंवा अल्ट्रासॉनिक एनर्जी जास्त यूज होते, जे डोळ्यालाच हानिकारक आहे. म्हणून जेवढी कमी एनर्जी यूज होईल तेवढं बेटर आहे. आणि म्हणून हल्ली आपण फेमटो लेझर म्हणून एक स्पेशल रोबोटिक म्हणतात त्याला. ॲक्च्युली इट इज नॉट अ रोबो, इट इज अ फेमटो लेझर दॅट इज यूज्ड, ज्याच्याने आपण कॅटरॅक्ट कट करतो आणि मग कट झालेले पीसेस फेको इमल्सिफिकेशननी काढतो. त्याच्याने जी हीट एनर्जी रिलीज होते ते कमी होतं आणि आपलं प्रेसिशन आणि सेफ्टी वाढते, कारण त्याच्याने जे केलेली इन्सिजन आहे ती परफेक्ट असते. केस टू केस बेसिसवर एव्हरी केसमध्ये कन्सिस्टंट रिझल्ट्स आपल्याला भेटतात. सो दॅट इज अ हायर टेक्नॉलॉजी दॅट वी यूज. खास करून मी आता सिनियर सिटीजन्सना तुम्ही काय थोडासा सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल की त्यांनी कशा प्रकारे त्यांची डोळ्यांची काळजी घ्यावी? करेक्ट. सो असं म्हटलं जातं की क्लिअर म्हणून एक नेमॉनिक आहे, म्हणजे सी म्हणजे आपण कट डाऊन ऑन मोबाईल टाईम ॲज मच ॲज पॉसिबल. एल म्हणजे लुक आउटसाईड, एस्पेशली मधून जे मी 20-20-20 रूल म्हटलं तसं अधूनमधून ब्रेक घेऊन लांब पण बघायचं. ई म्हणजे ईट राईट. ओके, आता ईट राईट म्हणजे काय, फॉर दी आईज म्हटलं तर आपल्या सिग्नलचे जे कलर्स आहेत ना, रेड, ग्रीन आणि येलो, सिम्पल टू रिमेंबर, ऑल एज ग्रुप्स. रेड, ग्रीन, येलो कलरचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर गुड फॉर दी आईज. सो इवन फॉर चिल्ड्रन इट्स इझी टू रिमेंबर. ए म्हणजे ॲन्युअल चेकअप. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या एज ग्रुप्समध्ये एस्पेशली आफ्टर 30-40 आपल्या सिनियर सिटीजन्सला, तसं मी म्हटलं, फक्त चष्म्याचा नंबर नव्हे, डोळ्याचा आतला प्रेशर, डोळ्याचा कॅटरॅक्ट, रेटिना, ऑप्टिक नर्व सगळं चेक करणं गरजेचं आहे. आणि आर म्हणजे गुड रेस्ट, स्लीप अँड हायड्रेशन. दॅट ब्रिंग्स अस टू डायबिटीज. आता जसं एज वाढतं ना तसं डायबिटीजचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. नॉट ओनली एज लाईफस्टाईल डिसीज, बिकॉज ऑफ स्ट्रेस वाढलेला आहे, इम्प्रॉपर डाएट, इम्प्रॉपर इटिंग हॅबिट्स, त्याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे. आणि डायबिटीज हॅज अ व्हेरी सिव्हिअर इम्पॅक्ट ऑन दी आय. परवाच एक पेशंट आले होते, 34 year old. एका डोळ्यात विजन कमी होती. ते म्हणाले कदाचित चष्म्याचा नंबर चेंज झाला असेल म्हणून मी आलोय. चेक केलं तर दोन्ही डोळ्याच्या रेटिनावर त्यांचं सिव्हिअर डायबेटिक रेटिनोपॅथीचे चेंजेस होते आणि एका डोळ्यात ऑलरेडी विट्रेस हेमरेज म्हणजे डोळ्यात ब्लिडिंग झालेला. सो यू वॉन्ट इमॅजिन की त्यांना डायबिटीज जस्ट 1 वर्षापूर्वीच डिटेक्ट झालेला. मी म्हटलं ह्याच्या अगोदर तुम्ही कधी चेक केलंय का हो? नाही हो, कधी डोळ्याची चेकअपची गरजच लागली नाही. तर हा जो शब्द आहे ना, कधी गरज लागली नाही, दिस इज अ व्हेरी डेंजरस स्टेटमेंट. ही गरज आपल्याला कळत नाही, पण आपण डोळ्याला वी टेक इट फॉर ग्रँटेड. दिस शुड नेव्हर हॅपन. डोंट टेक युअर आईज फॉर ग्रँटेड. डोंट वेट फॉर सिम्टम्स, एस्पेशली डायबिटिक्स. आय थिंक दिस मेसेज इज व्हेरी इम्पॉर्टंट की ज्या दिवशीपासून डायबिटीसचं डायग्नोसिस होतं त्या दिवशीपासून तुमचा डोळ्याचा चेकअप चालू झाला पाहिजे आणि एव्हरी 6 months आफ्टर दॅट.
त्याच्याने आपल्याला डोळ्यात होणारे जे चेंजेस आहेत ते लवकर पिकअप करतो. लवकर ट्रीट केल्याने वी कॅन सेव्ह विजन. दॅट इज इम्पॉर्टंट. आपण फळांबद्दल बोललो, पण हां. भाज्यांबद्दल म्हणा किंवा फ्रुट्स अँड अजून- व्हेजिटेबल्स, हां. ऑल कलर्ड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत ना. ओके. जसं आता पालक आहे, मेथी आहे, कॅप्सिकम, कॅरेट्स आहेत. अच्छा. म्हणजे ते तिथे applicable आहे, येस तसंच. येस. स्वीट पटेटो आहे. स्वीट पटेटो इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए. ओके. आणि अजून काय इन्क्लूड करावं आपल्या मीट डाएटमध्ये? इवन आमंड्स, नट्स आहेत. व्हिटॅमिन ई पण इम्पॉर्टंट आहे. अक्रोड आहे. अच्छा. दॅट इज ऑल्सो गुड. सो ACE, D हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा व्हिटॅमिन डी लेवल्स आपण चेक करत नाही. इफ यू चेक इन द पब्लिक, बऱ्याच लोकांचं व्हिटॅमिन डी लेवल्स कमी आहेत. हो. अँड दॅट ऑल्सो इम्पॅक्ट्स दी आय. ड्रायनेस वाढतो. सो आय थिंक ऑल ऑफ अस शुड रेग्युलरली गेट आर व्हिटॅमिन डी अँड B12 चेकअप डन. ओके. दॅट ऑल्सो इम्पॅक्ट्स दी आय. डोळ्यांचे डॉक्टर स्पेसिफिक काय व्यायाम असतात का? म्हणजे असं काही त्याबद्दल काही आहे? दिस इज अ व्हेरी कॉमन क्वेश्चन ॲक्च्युली. हां. पण आपण जेव्हा इकडे तिकडे बघतो, वर खाली बघतो, तो ऑटोमॅटिक होऊन व्यायाम जातं. होतोच. So असं काही स्पेसिफिक करायची गरज नाही लागत. पामिंग असं म्हटलं जातं की करता येतं. म्हणजे समजा डोळा खूप थकवा जाणवतोय, तर पाम असं रब करून आपण असं ठेवलं ना, तर ते थोडंसं बेटर वाटतं. किंवा यू कॅन डू कोल्ड कंप्रेसेस, टी बॅग्स किंवा काकडी वगैरे. दीज आर थिंग्स, बट दीज आर एक्सटर्नल थिंग्स. अच्छा. असं हे जेनेटिकली किती इम्पॅक्टफुल असतं? म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना, आजी आजोबांना चष्मा आहे किंवा लवकर काही त्रास झालाय, तर त्यांनी जास्ती काळजी घ्यावी. करेक्ट. आता 3 गोष्टींमध्ये जेनेटिक्स एस्पेशली इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांमध्ये जर चष्म्याचा नंबर बघायचा असेल, सो इफ अमंग बोथ द पेरेंट्स एका पेरेंटला नंबर आहे, तर 25% चान्स आहे की त्यांच्या मुलाला होईल. म्हणजे 25%. 1 in 4 चिल्ड्रन विल हॅव अ नंबर. दोघांना नंबर असेल तर 50% चान्स आहे, म्हणजे 1 in 2 विल हॅव. सो जर पेरेंट्सला जरी नंबर नसेल तरी येणारच. म्हणजे येऊ शकतं, येणारच असं नाही, येऊ शकतं. सो एस्पेशली इफ पेरेंट्स हॅव नंबर्स ऑर ग्लासेस, द चाइल्ड शुड बी चेक्ड. जसं आपण आधी म्हणालो, ॲट 6 months of age, 3 years of age and 5 years of age, and then once every year. सेकंड सिनारिओ असा आहे की ग्लॉकोमा. समजा कोणाला काचबिंदू आहे, तर त्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्सनी चेक करणं गरजेचं आहे, कारण दे हॅव अ 5 to 9 times रिस्क जास्त आहे. 5 to 9 times. सो दे आर चिल्ड्रन आणि सिबलिंग्स, म्हणजे भाऊ बहीण आणि मुलांनी कंपल्सरी चेक करणं गरजेचं आहे वन्स एव्हरी इयर फॉर ग्लॉकोमा. ग्लॉकोमा कसं चेक करणार? तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जावा आणि त्यांना सांगा की तुमच्या घरी तुमच्या आईंना, वडिलांना, मामा, काका कोणालाही काचबिंदू आहे, किंवा त्यांना फॉर नो रिझन विजन कमी झालं असेल. सो दॅट विल गिव्ह देम अ प्रॉम्प्ट की बाबा आपल्याला चेक करायला पाहिजे. इन आवर हॉस्पिटल, अनिल आय हॉस्पिटल, इट इज अ प्रोटोकॉल की फॉर ऑल पेशंट्स आपण नंबर फक्त नाही, आपण डोळ्याचं प्रेशर चेक करतो, रेटिना चेक करतो, डायलेट करून डोळ्याचं आतलं डिटेलमध्ये चेक करतो. दिस इज अ प्रोटोकॉल इन ऑल अवर 7 centers. सो कुठलंही असं प्रॉब्लेम असेल, जरी पेशंटला माहिती नाही, कारण बऱ्याच जणांना आपली फॅमिली हिस्ट्री माहिती नसते, पण तरी आपण पिकअप करू शकतो. थर्ड सिनारिओ इज डायबिटीज. जर आई वडिलांना कोणाला डायबिटीज असेल तर आपल्याला होण्याची शक्यता आहे, म्हणून शुगर चेक करत राहायला पाहिजे. पण कधी कधी डायबिटिक पेशंट्स किंवा डायबिटॉलॉजिस्ट त्यांना शुगर चेक करायला सांगतातच एव्हरी 3 months, पण डोळ्याचं चेकअप बऱ्याचदा विसरून जातात. आता परवाच आमची एक मीटिंग झाली ज्याच्यामध्ये ते म्हणाले, हां पेशंटनी जर कंप्लेंट केली तर आम्ही सांगतो. तर अगेन आय वुड से डोंट वेट फॉर सिम्पटम्स. कंप्लेंट येईपर्यंत, सिम्पटम वाटेपर्यंत नका थांबू. बरं, एक जाता आता लास्ट क्वेश्चन की एक तर तुम्ही थोडेसे आम्हाला काही टेकअवेज ह्यातनं द्या, की टिप्स, की जाता आता काय डोळ्यांबद्दल काळजी घ्यावी. आणि दुसरं की आय थिंक डोळ्यांच्या चेकअपमुळे आपलं एंटायर बॉडीचं आतली कंडिशन काय, स्टेटस काय, हे कळत असतं कुठेतरी. येस. आता फॉर एक्झाम्पल एक काका होते 60 year old. ते आले आमच्याकडे रुटीन चेकअपसाठी. तर चेकअप सगळं केलं, तर नंबर तर दिला. ते म्हणाले हे बघा मला फक्त चष्म्याचा नंबर हवा आहे. म्हटलं हो काका, आपण ॲज अ प्रोटोकॉल आम्ही सगळं डिटेल चेक करतो. तर बघितलं तर रेटिनावर खूप ब्लिडिंगचे स्पॉट्स होते. तर त्यांना विचारलं, हो तुम्हाला दुसरं काही प्रॉब्लेम आहे का, काय आहे का? तर नाही काही नाही, मला दुसरं काही इश्यू नाही आहे.
तर जेव्हा आम्ही त्यांना डोळ्याचा फोटो दाखवला रेटिनावरचा की हे ब्लड स्पॉट्स आहेत, तर तुमचं शुगर आणि BP जरा चेक करून घ्या, तर इनिशियली ही वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह. तो एक्सेप्ट करायला तयार नव्हते. पण फोटो बघितल्यानंतर ते म्हणाले हो बाबा चेक करतो. तर बघितलं तर शुगर एकदम 300वर होता आणि BP पण हाय होता. सो डोळ्याचे जे रक्तवाहिन्या आहेत रेटिनावरचे, त्याच्यावरचा सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो आपल्या सिस्टमिक डिझिजेस, जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, ट्युबरक्युलोसिस आहे. काही गोळ्यांचा पण असर होऊ शकतो. जसं आता TB कोणाच्या गोळ्या चालू आहेत, त्याचा पण आपल्या ऑप्टिक नर्ववर परिणाम होऊ शकतो. बीपीची औषधं बीपीच्या औषधांचं आपल्या डोळ्यावर ड्रायनेसमुळे असं चेंजेस होऊ शकतात. अँटी ॲस्थमॅटिक्स आहे, अँटी डिप्रेसेंट्स आहेत. सो हे खूप, किंवा बर्थ कंट्रोल पिल्स आहेत, ह्या सगळ्यांचं आपल्या डोळ्यावर गोळ्यांचं, औषधांचं, सिस्टमिक डिझिजेस, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॉर एक्झाम्पल, कोणाला म्हणजे जॉईंट पेन्स आहेत, त्याच्यामुळे डोळ्यावर ड्रायनेस होऊ शकतो. किंवा बॅक पेन होतं, अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, त्याचं डोळ्यावर सुजेचं सारखं चेंजेस होऊ शकतात. सो डोळ्यांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मनी टाइम्स इट कुड बी रिलेटेड. सो वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. ओके, एक लास्ट काही टिप जाता आता काही द्याल का आमच्या ऑडियन्ससाठी येस रिलेटेड आईज? येस, आता असं आहे की डोळे असेल दृष्टी तर पाहूस दृष्टी. तर आपली जी दृष्टी आहे ती काळजी आपणच घ्यायला हवी. आणि आपण म्हणजे ॲज फिमेल्स आय वुड से, आता विमेन्स डे इज फास्ट अप्रोचिंग. ॲज विमेन आपली खूप हे असते की आपण पूर्ण फॅमिलीची काळजी घेतो, त्यांना चांगला आहार देतो, त्यांची मुलांचा अभ्यासाचा विचार करतो, सगळ्यांचा जेवणाचा विचार करतो. ॲट द सेम टाईम आपण सगळ्यांचे डोळ्यांचे पण चेकअप करणं गरजेचं आहे. सो आय वुड से मेक इट अ पॉईंट एव्हरी इयर ऑन युअर बर्थडे, every year on your birthday, gift yourself the gift of sight. Each of us. म्हणजे आपण आपल्या मुलींसाठी, मुलांसाठी, फॅमिलीसाठी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना तो गिफ्ट आपण देऊया. आय थिंक दॅट विल हेल्प देम, म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. ॲज प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आमचे जवळजवळ 3600 मेंबर्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि यावर्षी आपण खूप गोष्टींवर अवेअरनेस क्रिएट करण्याचा आपण इनिशिएटिव्स घेतलेले आहेत. जसं रेडिओ प्रोग्राम्स आहेत काचबिंदूवर, डायबेटिक रेटिनोपॅथीवर, किंवा कॅटरॅक्टवर, आय डोनेशनवर. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. इवन आय डोनेशनबद्दलचं लोकांना खूप गैरसमजुती आहेत आणि म्हणूनच इंडियामध्ये बऱ्याचदा आपल्याला आय डोनेशनचं प्रमाण कधी कमी वाटतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला सगळ्यांना वी हॅव टू बी व्हेरी अवेअर, आणि सोशल अवेअरनेस हे माहिती असणं गरजेचं आहे. आय वुड से ॲज प्रोफेशनल्स टू ऑल माय कलिग्स हू आर डुईंग एन एक्सेप्शनल जॉब, कर्म की हर ज्योत यूँ रोशन सदा करती रहे, कर्म की हर ज्योत यूँ रोशन सदा करती रहे, प्रेरणा बनकर दिलों में लौ सदा जलती रहे. व्हेरी नाईस. विथ दॅट नोट आय थिंक वी विल कन्क्लूड दिस पॉडकास्ट. डॉक्टर, खूप मजा आली तुमच्यावर इंटरॅक्ट करायला. आणि आय थिंक ह्या पॉडकास्टमधनं आपल्याला आता एक नक्की शिकायला मिळणार, विल डेफिनेटली फॉलो द 20-20-20 रूल. आणि मला वाटतं तो प्रत्येकाने पाळावा. आणि मला वाटतं पुढच्याला आपण ज्या सिग्नलवर थांबू तेव्हा आपल्याला नक्की लक्षात येईल की ह्या कलरच्या भाज्या आणि फळं खायची आहेत. सो आय थिंक असे वेळ विषय घेऊन आपण दर आठवड्याला भेटत राहू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.